गेला असता मग त्या पोराची चप्पल दिसली तिथे आणि तिथे एक वर्षाचं झाड आहे, त्या वर्षाच्या झाडाची फांदी, ती फांदी तुटलेली. नमस्कार, तुम्ही पाहत आहात आवाज लोकशाहीचा. आंबेगाव तालुक्यातील 23 वर्षीय तरुण दत्ता विनायक लोंढे यांचा नाणेघाट येथे खोल दरीत पडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटना समोर आल्यानंतर रात्रीच्या अंधारातही ड्रोनच्या साहाय्याने शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. जुन्नर पोलिसांनी संबंधित बचाव पथकांकडून दरी परिसरात कसून शोध घेतला जात असून तरुणाचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान नेमकी घटना काय घडली, हा अपघात आहे का इतर काही कारण आहे, याचा तपासही जुन्नर पोलीस करत आहेत. अधिकृत माहिती समोर येताच आम्ही आपल्यापर्यंत तत्काळ पोहोचू. पाहत रहा आवाज लोकशाहीचा. लाईट तो फोन चालू ठेवतो. जसं लाईट तरी दिसली तर चालतो. खरं तर आज नाणेघाट या ठिकाणी अतिशय वाईट दुर्घटना घडलेली आहे. शिंगवे पारगाव या ठिकाणी एक तरुण, वय वर्ष 22, लोंढे असं नाव आहे त्याचं, चौघे मित्र फिरायला आले होते नाणेघाटामध्ये आणि वरती गेल्यानंतर एक जणाचा पाय घसरून खाली पडलेला आहे. जो म्हणजे पर्यटकांनी जर या ठिकाणी यायचं असेल तर स्वतःची सुरक्षितता बाळगली पाहिजे. इथले स्थानिक जे गाईड आहेत यांना विचारून फिरलं पाहिजे, गाईड घेतलं पाहिजे. हा, थोडक्यात म्हणजे इथले जे स्थानिक आहेत त्यांना इथली माहिती आहे. इथे पाऊस जोराचा आहे, धुकं आहे, हवा आहे, याचा बाहेरच्या पर्यटकांना अंदाज नाही ना. आणि मग इथे आल्यानंतर अशा घटना घडतात. या घटना घडू नये म्हणून येणारा जो पर्यटक आहे त्यांनी स्वतःची जबाबदारी घेतली पाहिजे. बाबा आता बघा, आता एवढी मोठी घटना घडली आहे, त्याच्या घरच्यांना थोडं वाईट झालंच ना. साधारणतः किती वाजता ही घटना घडलेली? साधारणतः ही घटना 2-2:30च्या दरम्यान घडली असावी. ती पोरं ज्यावेळेस खाली आली त्यांनी सांगायला सुरुवात केली की आमचा एक मित्र हरवलाय. मग त्यांनी असं सांगितलं नाही की पडलंय म्हणून, फक्त हरवलाय. मग शोधाशोध घेतली, त्यांची गाडी इकडे पलीकडे होती, ब्रिजा त्यांची गाडी आहे. मग तो काही तर सापडला. नंतर मग आम्ही स्थानिक सगळे जमा झालो आणि मग शोध सुरू केला. मग वरती गेला असता मग त्या पोराची चप्पल दिसली तिथे आणि तिथे एक वर्षाचं झाड आहे, त्या वर्षाच्या झाडाची फांदी, ती फांदी तुटलेली आहे. मग तिथून असं खाली घसरल्यासारखं दिसतंय. फांदीला धरलं होतं. हो हो हो, म्हणजे ते फांदी तुटलेली आणि त्याच्या चपला पडलेल्या आहेत. म्हणजे असं आम्हाला तिथं दिसलेलं आहे. आणि ज्या वेळेस आम्ही पोलिसांना संपर्क साधला, फॉरेस्ट डिपार्टमेंटला संपर्क साधला, ती बी लोक इथं आलेली आणि मग ते लोकेशन ट्रॅक केल्यानंतर त्याचं लोकेशन खाली दाखवायला लागलं. म्हणजे ते कन्फर्म तो खाली पडलेला आहे. त्याचं नाव माहिती का पडलंय? दत्ता विनायक लोंढे, शिंगवे पारगावचा तो मुलगा आहे. आणि पोलीस आले होते का इथं? पोलीस आले होते, पोलिसांनी स्थानिक तपास केलेला आहे. पोलीस आता इकडे खाली गेलेत. तर रेस्क्यू टीमला बी आपण सांगितलेलं आहे, ती बी टीम येते. आता बघू, आता टाइम पण होत आलेला आहे. खाली जे दीपक विषय यांची बी जी टीम आहे त्यांना बी सांगितलेले तपास आपण आता उद्या सकाळ चालू करू त्यांचं शोधण्यासाठी.